ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एनआरसी कामगारांचा महापालिकेवर मोर्चा। धनदांगड्या बिल्डरच्या दबावाखाली इमारत धोकादायक दाखवल्याचा आरोप। अदानी ग्रुपकडून इमारतींची डागडुजी करून घेण्याची मागणी। एनआरसी कॉलनीमधील एनआरसी वसाहतीच्या इमारतींना केडीएमसी कडून इमारत धोकादायक असल्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्यानंतर रहिवासी आक्रमक झालेत। गेल्या 15 वर्षांपासून कामगारांचा थकीत देण्याचा प्रश्न प्रलंबित असतानाच आता कामगारांच्या घरावर देखील धोकादायक असल्याच्या नोटिसा लावण्यात आल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय। त्या निषेधार्थ आज 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एनआरसी कॉलनीतील रहिवाशांनी केडीएमसी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी वसाहतीतील इमारती अदानी ग्रुपने दुरुस्त करून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली। यावेळी विश्वनाथ भोईर यांनी एनआरसी कामगारांचे थकीत देणे व घराबाबतचा प्रश्न येत्या अधिवेशनात मांडणार असल्याचे तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन दिले। एनआरसी कामगार मागील 15 वर्षापासून संघर्ष करत आहेत। त्यांचे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर एनआरसी कॉलनीमधील घर आणि दुसरं म्हणजे त्यांची असलेली देणी। परंतु ह्या देणींच्या बाबतीत असा विषय की ते कोर्टामध्ये पेंडिंग असल्यामुळे त्याच्यामध्ये शक्यतो मुख्यमंत्री साहेबच मध्यस्थी करून काहीतरी एक मार्ग काढून अदानीसोबत बैठक करून त्याच्यातून एक मार्ग काढून एक रक्कम कामगारांना ठरवली तर तो प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा दिसतोय आम्हाला। त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत। दुसरा विषय राहिला त्यांच्या घरांचा। मागे त्यांची एक अदानीबरोबर बैठक झाली होती इथल्या कामगारांच्या प्रतिनिधींची। त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की घराच्या बदल्यात त्यांना घर देण्यात येईल, परंतु तो काय झालं नाही। आणि आताची जी घरं आहेत ती तुम्ही पाहू शकता की एकदम मोडकळीस आलेली आहेत, जीर्ण झालेली आहेत, की तिथे ब्लास्टिंग पण होतं आणि त्या ब्लास्टिंगमुळे त्या घरांना तडे जात आहेत। परंतु आता कामगार एकवटलेला आहे। कामगारांच्या घरांच्या प्रश्नाबद्दल 2 दिवसांनी आयुक्तांच्या दालनामध्ये त्यांना जर ती धोकादायक वाटते तर ते तिथले कामगार मग जाणार कुठे, तर त्या संदर्भात माझी पोलीस प्रशासनाची चर्चा झाली। ते म्हणे आपण एकत्र बैठक लावूया आणि तिथे जर तो प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर 26 तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू होतं। गरज पडली तर हा मुद्दा पुन्हा विधान भवनात घेण्याचा मी प्रयत्न करेन। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।